नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहतात तारा न्यूज। महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी हालचाल सुरू झाली आहे आणि या हालचालीचं केंद्र बनलंय कोल्हापूर। शिवसेनेचे नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी कोल्हापुरात घेतलेली बैठक ही केवळ संघटनात्मक नव्हती तर आगामी निवडणुकांसाठीची थेट रणनीती होती। 1.5 लाख मतांनी विजय मिळवा हा केवळ संदेश नाही तर कार्यकर्त्यांसाठी सरळ आदेश आहे। याच बैठकीत एक शब्द गाजला, ऑपरेशन टायगर, आणि त्यासोबतच ऑपरेशन तुतारी। हे नेमकं काय आहे अशी राजकीय वर्तुळात चर्चा। विरोधी पक्षातील मोठे नेते आणि आमदार महायुतीत आणण्याची ही शांत रणनीती असू शकते। विशेष म्हणजे हे ऑपरेशन गाजावाजा करून नाही तर आपसुकच होणार असा इशारा सामंत यांनी दिलाय। म्हणजेच राजकारणात मोठा भूकंप शांतपणे तयार होतोय का? दरम्यान विरोधकांची बाजू पाहिली तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे दोन्ही पक्ष अजून सावरताना दिसत आहेत। लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक निवडणुकांमध्ये महायुतीला मिळालेला कौल आता राजकीय समीकरण बदलताना दिसतोय। याच पार्श्वभूमीवर एक मोठा सवाल, पुन्हा आमदार खासदार फुटणार का? कारण संजय राऊत यांनी दावा केला होता सत्ताधारी पक्षातून 25 आमदार बाहेर पडतील आणि आता त्यालाच उत्तर म्हणून सामंत यांचा ऑपरेशन इशारा ही फक्त प्रतिक्रिया नाही तर एक काउंटर स्ट्रॅटेजी असल्याचे स्पष्ट संकेत। दरम्यान महायुतीतही सगळं काही सुरळीत आहे का? कारण भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांच्यावर सामंत यांनी थेट निशाणा साधलाय। टीका करताना तोंड सांभाळा हा इशारा महायुतीतील अंतर्गत तणावाचा संकेत तर नाही ना? आणि आता लक्ष कोल्हापूरकडे। कोल्हापूर शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला आणि याच ठिकाणी दिला गेलाय मोठा संदेश। संजय मंडलिक यांचं नाव पुढील लोकसभा उमेदवार म्हणून जवळपास निश्चित। भूतकाळ विसरा, भविष्य जिंका असा स्पष्ट संदेश कार्यकर्त्यांना देण्यात आला। 1.5 लाख मतांनी विजयाचा दावा हा केवळ आत्मविश्वास नाही तर मजबूत संघटनाचा प्लॅन आहे। पण एक महत्त्वाची गोष्ट, ऑपरेशन टायगर बाबत कोणतीही अधिकृत पुष्टी अद्याप नाही। हे सर्व राजकीय अंदाज आणि चर्चा आहेत। आणि आता सर्वात मोठे प्रश्न, खरंच मोठे नेते पक्षांतरांच्या तयारीत आहेत की हा विरोधकांचा दबाव टाकण्याचा डाव आहे की जनतेसमोर पुन्हा एकदा नवा राजकीय खेळ रंगणार आहे? एक गोष्ट मात्र नक्की, महाराष्ट्रात सध्या शांतता दिसत असली तरी आतून मोठे राजकीय वादळ तयार होते आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये हा सामना ठरणार ऑपरेशन टायगरचं यश की विरोधकांची दमदार पुनरागमन। याने अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत राहा तारा न्यूज।